पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी मानले जाणारे उजनी धरण अखेर 100% क्षमतेने भरले। पाटबंधारे विभागाने आज 9 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार धरणातील पाणीसाठा 116.99 TMC वर पोहोचला असून 117 TMC पाणीसाठ्यावर उजनी धरण पूर्ण क्षमतेला पोहोचतं। उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। उजनी धरण हे नदी आणि कालव्यांच्या माध्यमातून पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे। गेल्या काही वर्षात पावसाचं अनियमित प्रमाण, वारंवार पडणारे दुष्काळी सावट आणि वाढत्या पाण्याच्या मागणीमुळे उजनी धरण भरण्यासाठी पूर्ण क्षमता गाठणं अवघड झालं होतं। मात्र यावर्षी पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यातच चांगल्या पावसामुळे धरणात जलसाठा जलद गतीने वाढत गेला। जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धरणाच्या पाणलोट परिसरात झालेल्या सलग पावसामुळे पाणी पातळी सातत्याने वाढली। गेल्या काही दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसाला लाखो घनमीटर पाण्याची वाढ होत होती। आज सकाळी नोंद झालेल्या 116.99 TMC पाणीसाठ्यामुळे धरण प्रत्यक्षात 99.56% भरले आहे, जे पूर्ण क्षमतेच्या जवळपास आहे। उजनी धरण भरल्यामुळे पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे। यामुळे खरीप पिकांच्या वाढीसाठी आणि रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसंच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा निश्चित झाल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांचा पाण्यावरील ताण कमी होणार आहे।